जय हिंद विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं मनस्वी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। ही व्हिडिओ सिरीज आपण महाराष्ट्रातल्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे। यामध्ये आपण 2023च्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जे काही 73 शिफ्टचे पेपर झाले होते त्या पूर्ण 73 शिफ्टचं GK आणि बाकी व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे पण कव्हर केलेलं आहे आणि त्याचं एकदम व्यवस्थित मराठीमध्ये भाषांतर करून प्रश्नाचं स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे। आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये अभ्यास कसा करायचा GDचा हे पण लक्षात येईल, त्याच्या नोट्स कशा काढायच्या, कारण GKचा सिलेबस खूप वास्ट असतो, खूप मोठा असतो, तुम्हाला ते लक्षात येणार नाही त्यांनी कुठून टाकतील। या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळं एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे मी। चला तर मग पहिल्या शिफ्टचा आपण पहिला पेपर सुरुवात करू। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील एक आभार प्रदर्शन उत्सव आहे ज्यामध्ये बैलांना सन्मानित केले जाते? या प्रश्नाचं इथंच उत्तर येऊन जाते बरोबर। बैलांना सन्मानित म्हणलं की आपल्याला माहीत आहे पोळा उत्सव हा बैलांसाठी असतो। त्यांनी पुढे दिले कारण त्यांना शेतीसाठी आवश्यक मानतात। आपल्याला माहीत आहे बैलांना शेतीसाठी आवश्यक मानतात आणि पोळा सण बैलासाठी साजरा केला जाते। काही प्रश्न एकदम सोपे असतात अशा प्रकारचे। आता यामध्ये ऑप्शन नंबर 1, 2 आणि 3 मध्ये काही पर्याय दिलेले आहेत, त्याविषयी आपण काही माहिती भेटते का बघू। काळा घोडा उत्सव, त्याच्यानंतर गुढीपाडवा, मकर संक्रांती, हे सर्व नोट्स तुम्ही एकदम व्यवस्थितमध्ये लिहून घ्या। तुम्हाला हे जरी एवढं जरी केल्या, जे काही मागले पडलेले प्रश्न होते तरी तुमचं GK कव्हर होऊन जाईल। कारण GKचा अभ्यास करायचा म्हणजे लुसेंट वगैरे ते तेवढं डीप वाचण्यापेक्षा मागले प्रिवियस इयरचे प्रश्न जरी केल्या तरी भरपूर होऊन जाईल। बाकी वेळ तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेला देऊ शकता। तर काळा घोडा कला महोत्सव या सणाविषयी बोलणार आहोत आपण। हा सण कुठं साजरा केला जाते? मुंबईमध्ये साजरा केला जातो। कधी साजरा केला जातो हे मात्र पक्क ध्यानात ठेवा। हा नेहमी फेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारी सुरू होतो आणि दुसऱ्या रविवारी संपतो। शनिवार नंतरचा लगेच रविवार नाही तर दुसरा रविवार। आलं का लक्षामध्ये? तर असे एकूण किती दिवस चालतो? तर 9 दिवस चालतो। हा कधी सुरुवात करण्यात आली होती? आता सर्वांना माहिती आहे की काळा घोडा महोत्सव हा मुंबईमध्ये साजरा केला जात आहे। कधी साजरा केला जाते? तर फेब्रुवारीच्या पहिल्या म्हणजे आठवड्यामध्ये किंवा पहिल्या शनिवारपासून ते दुसऱ्या रविवारी। आणि कधी सुरुवात झाली होती? तर 1999ला। हे डिटेल माहिती ठेवा, कारण ह्या काळा घोडा उत्सवाविषयी आतापर्यंत बरेच प्रश्न विचारलेले आहेत। दुसरा सण आहे आपला गुढीपाडवा। आता हे सण तुम्हाला सहसा माहितीच असतील, पण काही मधल्या गोष्टी माहिती नसतात, तर त्या लक्षात घ्या इथं। तर मराठी नववर्षाच्या सुरुवातीला आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करतो। ठीक आहे, आपल्या जानेवारीच्या सुरुवातीला नाही तर मराठी वर्षाच्या सुरुवातीला। मराठी वर्षाचा पहिला महिना कोणता असते? तर चैत्र महिना असते। चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा सण साजरा करतात। पुढं मकर संक्रांत नेहमीच जानेवारीमध्ये मध्ये येते, हे पण ध्यानात ठेवा। कारण सूर्याचे जेव्हा उत्तरायण सुरू होते, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की ही समजा पृथ्वी असेल तर हे मधलं अक्षवृत्त, वरी असतं कर्कवृत्त आणि खाली मकरवृत्त। तर इथून सूर्य असा या रेंजमध्ये नेहमी फिरत असतो। कधी इथं जास्त प्रकाश पडतो, कधी इथं पडतो, तर कधी इथं जास्त उन्हाळ्यात असा प्रकाशाचं हस्तांतरण होतं। असं जेव्हा सूर्याची इथून इकडं उत्तरायण सुरू होतं त्या दिवशी आपण मकर संक्रांत साजरी करत असतो। ती नेहमी जानेवारीमध्ये येते। चला पुढचा प्रश्न बघू। मॉस आणि मार्केस या खालीलपैकी कोणत्या गटांतर्गत येतात? यामध्ये मी GKचे जे प्रश्न पडले होते ते रॅन्डम जसे पडले होते तसे घेतलेले आहेत। फक्त हिंदीचं मराठीमध्ये एकदम व्यवस्थित भाषांतर आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्हाला। हां, तर प्रश्न काय आहे की मॉस आणि मार्केस या कोणत्या गटांतर्गत येतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रायोफायटा। आता ब्रायोफायटा काय किंवा शैवाल, अनावृत्त बीजी आणि टेरिडोफायटा काय हे आपण बघून घेऊ लगेच। हे तुम्ही फक्त ऐकण्यापेक्षा लिहून घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल। पोलीस भरतीला फायदा होईल, GDला फायदा होईल किंवा इतर सरळ सेवेला सुद्धा फायदा होईल ह्याचा। तर शैवाल या वर्गामध्ये कोणकोणत्या वनस्पती येतात बघा? स्पायरोगायरा, कारा, उल्वा, क्लोरेला, लॅमिनारिया आणि सॉर्गॅसम। आता हे नाव तुम्हाला विचित्र वाटत असतील, विज्ञानचा प्रश्न आहे असेच नाव आहेत। आणि विशेष म्हणजे हे सगळे NCERT किंवा स्टेट बोर्डमधून मी सगळा डेटा काढलेला आहे किंवा आपल्या तात्याच्या ठोकळ्यामधून। त्यामुळे हे काय कुठलं बाहेरचं वगैरे नाही असा विचार करू नका की हे पडणार नाही। हे सगळे नावं एकदम स्टेट बोर्ड किंवा NCERTमध्ये टाकलेले आहेत, हेच प्रश्न विचारले जातात। त्याच्यानंतर अनावृत्त बीजी म्हणजे कोणत्या? आता ह्याच्या नावावर लक्षात येईल तुम्हाला। अनावृत्त म्हणजे ज्या बियावर आवरण नाही अशा वनस्पतीला अनावृत्त बीजी वनस्पती म्हणतात। बीजी म्हणजे बी, ठीक आहे, बीज आपण बीज म्हणता की नाही, तर त्या ज्या बियावर आवरण नाही त्याला अनावृत्त बीजी वनस्पती म्हणतात। त्याची उदाहरणं कोणकोणती आहेत? सायकस, मोरपंखी, देवदार आणि ख्रिसमस ट्री हे उदाहरण आहेत अनावृत्त बीजीचे।
त्यानंतर येतो ब्रायोफायटा. ब्रायोफायटामध्ये कोणकोणते येतात आपल्याला प्रश्नात विचारले होते, मार्केसिया आणि मॉस, ते ब्रायोफायटामध्ये येतात. त्यानंतर रिक्सिया आणि अँथोसिरास हे पण येतात. पुन्हा नंतर दुसरा गट आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटामध्ये नेचे, फर्न आणि लायकोपोडियम हे वनस्पती येतात त्यामध्ये. चला पुढचा प्रश्न बघू. जागोई हे भारतातील खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्यरूपाची एक प्रमुख शैली आहे म्हणा. आता खाली सगळे चारीला शास्त्रीय नृत्य दिलेले आहे तिथं. तर ह्याच्यापैकी जागोई हे नृत्य कोणत्या नृत्य प्रकाराची शैली आहे असं विचारले तुम्हाला. या प्रश्नाचं उत्तर आहे मणिपुरी. ह्या मणिपुरी नृत्याची शैली आहे. मणिपुरी कोणत्या राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे तर मणिपूरचंच आहे, सरळ सरळ नावामध्येच आहे त्याच्या. हे बाकीचे पण चारही शास्त्रीय नृत्यच आहेत, ते कुठले आहेत काही नाही ते बघू आपण. आता हा प्रश्न खूप अवघड आहे. जागोई एवढं नृत्य प्रकार वगैरे कोणत्या राज्याचा आहे हे ओळखू येईल, पण कोणत्या शास्त्रीय नृत्याची शैली आहे मला तर येणार नाही. काही प्रश्न असतात अवघड. चला या स्पष्टीकरणाकडे जाऊ. तर भारतात शास्त्रीय नृत्य एकूण किती आहेत शास्त्रीय नृत्य? 8 आहेत. कोणकोणते? भरतनाट्यम कुठलं? तमिळनाडूचं. कथक उत्तर प्रदेशचं. कुचिपुडी आंध्र प्रदेशचं. ओडिसी ओडिशाचं. त्यानंतर कथकली केरळचं. सोबतच मोहिनीअट्टम पण केरळचं आहे, हे लक्षात ठेवा. कथकली आणि मोहिनीअट्टम हे दोन्ही केरळचे आहेत. सातरिया हे शास्त्रीय नृत्य आसामचं आहे. यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला, हे विशेष करून ध्यानात ठेवा. सातरिया नृत्य आसामचं. त्यानंतर मणिपुरी नृत्य मणिपूरचं, हे माहीतच आहे आपल्याला. आणि इतर 2 गोष्टी लक्षात ठेवा शास्त्रीय नृत्याविषयी. आपलं राष्ट्रीय नृत्य कोणतं म्हणलं तर भरतनाट्यम, आणि सर्वात जुनं शास्त्रीय नृत्य कोणतं म्हणलं तर ओडिसी येते, जे ओडिशा राज्याचं आहे. राहील लक्षामध्ये. पुढचा प्रश्न बघू. आता ह्या प्रश्नाचा जर विचार केला तर हे सरळ सरळ GDच्या किंवा कोणत्या MPSCच्या सुद्धा सिलेबसमध्ये येणार नाही, तरी इथं प्रश्न टाकला आहे. काही वेळा असे अवघड प्रश्न असतात. प्रश्न काय आहे? जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय निवडा म्हणले. आता आपल्याला सहसा सोपे उपाय बी देऊ शकले असते त्यानं, पण उपाय कसे आहेत बघा. कशासाठी? जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे होणारे प्रदूषण, म्हणजे गाड्यामधून जे धूर येते ते जे प्रदूषण आहे ते कमी करण्यासाठी उपाय निवडा म्हणले. ठीक आहे. पहिला उपाय आहे सुप्त उष्णता कमी करणे. सुप्त उष्णता म्हणजे जी लपून उष्णता असते, गुप्त उष्णता असते, त्याला इंग्लिशमध्ये लेटेंट हीट म्हणतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. लेटेंट हीट कमी करणे. दुसरा पर्याय आहे कार्बन अणूच्या संख्येमध्ये वृद्धी करणे. आता जे फ्यूल यूज करता आपण, इंधन यूज करता, ते कार्बन, त्याच्यामध्ये कार्बन असते, त्या कार्बनच्या संख्येमध्ये वाढ करणे म्हणलं. तिसरा पर्याय आहे ज्वलन प्रक्रियेची कार्यक्षमता वाढविणे. आणि चौथा प्रकार आहे प्रज्वलनाचे तापमान कमी करणे. याचं उत्तर येते सरळ सरळ 3 नंबर. ज्वलन जी प्रक्रिया व्हायली आहे त्याची कार्यक्षमता वाढविणे, म्हणजे समजा गाड्यामधून जे धूपण येते तर ते कशामुळे येते? ते फ्यूल आहे, इंधन आहे, ते कमी जळल्यामुळं, अर्धवट जळल्यामुळे येते. त्याची कार्यक्षमता वाढवली तर 100%च आपल्या इंधनाच्या ज्वलनामुळे होणारं प्रदूषण कमी व्हायला मदत होईल. पुढचा प्रश्न बघू. 7व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देशांपैकी एक खालीलपैकी कोणते होते म्हणा? जीवनस्तरामध्ये सुधारणा करणे, खाद्यान्न उत्पादनामध्ये वृद्धी करणे, पायाभूत सुविधांमध्ये वृद्धी करणे, का गरिबी निर्मूलन? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबर. आता आपल्या एकूण जवळपास 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत. त्या 12ला 12 ध्यानात ठेवायच्या काय? नाही. तर कशा ध्यानात ठेवायच्या? असंच एखाद्या वेळेस प्रश्न आला 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या योजनेवर तर ते त्याविषयीच लिहून घ्यायचं. सहसा 4 ते 5 योजनांवरच प्रश्न विचारले जातात, त्याच्याबाहेर तुम्हाला कोणीही काही विचारत नाही. एवढा मुद्दा लिहून घ्या इथं. तर हे स्पष्टीकरण. पंचवार्षिक योजना 7वी, तिच्याविषयी काय ध्यानात ठेवणार? तिच्या घोषवाक्यामध्येच होतं की अन्न, रोजगार आणि उत्पादकता. ठीक आहे. मग ह्या अन्नावरून हा मुद्दा घेतलेला आहे. मागल्या प्रश्नाचं उत्तर अन्नावरून खाद्यान्न उत्पादनामध्ये वृद्धी करणे हे 7व्या योजनेचं उद्दिष्ट होतं. ठीक आहे. तर दुसरा, या योजनेचा घोषवाक्य अन्न, रोजगार आणि उत्पादकता होतं. त्याच्यानंतर मुख्य भर कशावर होता? उत्पादक रोजगार निर्मितीवर होता, म्हणजे सरळ सरळ रोजगार निर्मितीवर होता. प्रतिमान कोणतं होतं 7व्या योजनेचं? ब्रह्मानंद व वकील यांचे मजुरी वस्तुमान प्रतिमान हे होतं. रोजगार निर्मितीजनक योजना म्हणतात. हा मुद्दा एकदम व्यवस्थित लिहून ठेवा. रोजगार निर्मितीजनक योजना कोणत्या योजनेला म्हणतात तर 7व्या योजनेला म्हणतात. त्यानंतर आता 4थ्या योजनेचा भर कशावर होता तर स्वावलंबनावर होता. आणि 5व्या योजनेचा भर कशावर होता तर गरिबी निर्मूलनावर. म्हणजे 5व्या योजनेमध्ये घोषणा देण्यात आली गरिबी निर्मूलनाची. सरळ सरळ प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. गरिबी हटाओ ही घोषणा कोणत्या योजनेत देण्यात आली तर 5व्या योजनेमध्ये देण्यात आली. पुढचा प्रश्न बघू. डॅश डॅश ही योजना वस्त्र मंत्रालयाअंतर्गत येते. पर्याय क्रमांक 1 MP लॅड संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास
योजना, या योजनेचं हे लॉंग फॉर्म आहे MPLADचं. आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन, तिसरा पर्याय आहे समर्थ योजना. चौथा पर्याय आहे मर्चेंडाईज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम. तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समर्थ योजना. लक्षात ठेवा. स्पष्टीकरण पाहू. MPLADS का आहे तर MPLADS MP म्हणजे मिनिस्टर ऑफ पार्लमेंट, म्हणजे संसदेचे सदस्य. ठीक आहे. स्थानिक क्षेत्र विकास योजना, ही योजना 1993ला सुरू करण्यात आली होती. ही एकदम फेमस योजना आहे. याच्याविषयी बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात. कोणत्या मंत्रालयांतर्गत येते? सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येते. कोणती? MPLADS योजना. दुसरी योजना आहे ASIIM म्हणजे आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन. याचे नावं असेच आहेत, असेच ध्यानात ठेवावं लागतील तुम्हाला. तर हे आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन कधी सुरुवात करण्यात आली? तर 2020ला. कशासाठी सुरू करण्यात आली होती? तर ते SCच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणामध्ये काहीतरी सवलत द्यावं ह्या हिशोबानं चालू करण्यात आली होती. मग आता ते समाजाविषयी आहे तर कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येणार? सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. तिसरी योजना जी आपल्याला प्रश्नामध्ये विचारली होती समर्थ योजना, कधी सुरू करण्यात आली? तर गेल्या वर्षी 2022ला. करंटचा प्रश्न होता तो. वस्त्र मंत्रालयाअंतर्गत आहे ती. उत्तर पाहिलं आपण. आणि तिचा उद्देश काय आहे? तर पारंपरिक हस्तशिल्प कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण प्रदान करणे हे त्या योजनेचं उद्दिष्ट आहे. हस्तशिल्प कारागीर म्हणजे जे विणकरी आहेत की नाही, स्वेटर वगैरे विणतात, तर त्या कार्यकर्त्याला कौशल्य प्रशिक्षण प्रदान करणे हे समर्थ योजनेचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. ती मस्त वस्त्र मंत्रालयाअंतर्गत येते. पुढचा प्रश्न बघू. कोणत्या मौर्य राजाच्या शासनकालामध्ये कलिंग युद्ध लढले गेले होते? हे एकदम फेमस युद्ध आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. याचं उत्तर आहे अशोक. ठीक आहे. अशोकच्या काळामध्ये कलिंग युद्ध लढलं गेलं होतं आणि या युद्धानंतरच अशोकनं ते रक्त वगैरे पाहून ते युद्धाचा त्याग वगैरे केला होता. ठीक आहे. बाकी राज्य आहेत. आता दशरथ तर माहिती आहे आपल्याला रामायणामधला. बाकी आपण चंद्रगुप्त आणि बिंदुसार ह्याच्याविषयी बघू. कोणाविषयी म्हणलं? मौर्य राज्याविषयी बोललं इथं. स्पष्टीकरण बघू. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर चंद्रगुप्त मौर्य होता. ठीक आहे. आणि चंद्रगुप्त मौर्याचा प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान कोण होता? चाणक्य होता. हे तुम्हाला माहिती आहे. आणि चंद्रगुप्त मौर्यानं जैन धर्माची दीक्षा घेतली होती. कोणाकडून? गुरु भद्रभाऊकडून. एवढंच चंद्रगुप्त मौर्याविषयी ध्यानात ठेवा. त्यानंतर चंद्रगुप्तचा उत्तराधिकारी कोण होता? बिंदुसार होता. बिंदुसारलाच अमित्रघात असं म्हणतात. अमित्रघात म्हणजे ज्याचा कोणी शत्रू नाही असा. त्यानंतर आजीवक संप्रदायाचा अनुयायी होता. कोण? बिंदुसार. जसं की चंद्रगुप्त मौर्य जैन धर्माची दीक्षा घेतली होती किंवा जैन संप्रदायाचा अनुयायी होता, तसं बिंदुसार हा आजीवक संप्रदायाचा अनुयायी होता. त्याच्यानंतर येतो बिंदुसारचा उत्तराधिकारी अशोक. ठीक आहे. ह्याचा अर्थ असा होता की चंद्रगुप्त मौर्याचा नातू आहे अशोक. एवढं लक्षात ठेवा. अशोक राजगादीवर बसण्याआधी कोणत्या राज्याचा राज्यपाल होता म्हणलं तर अवंती हे नाव ध्यानात ठेवा. हा प्रश्न विचारू शकते. अशोक हा राजगादीवर बसण्याच्या आधी अवंती या राज्याचा राज्यपाल होता. आणि शिलालेखाचा सर्वप्रथम वापर अशोकाच्याच काळामध्ये सुरू झाला. कलिंग युद्ध हे अशोकाच्याच काळामध्ये चालू झालं आणि त्या कलिंग युद्ध झाल्यानंतर त्याचं एकदम हृदय परिवर्तन झालं आणि त्यानं युद्ध वगैरे करणं सोडून दिलं. या कलिंग युद्धाचा उल्लेख अशोकाच्या 13व्या शिलालेखामध्ये करण्यात आलेला आहे. बस एवढं. ह्याच्या बाहेरचं मौर्य साम्राज्यावर तुम्हाला काही विचारत नाहीत. पुढचा प्रश्न बघू. भारताच्या राष्ट्रपतीची निवड डॅशकडून केली जाते. कोणाकडून केली जाते? केवळ राज्यसभा सदस्य, संसदेच्या दोन्ही गृहांचे निर्वाचित सदस्य आणि राज्य विधानसभांचे निर्वाचित सदस्य. 3 नंबर केवळ राज्य विधानसभांचे सदस्य. 4 नंबर केवळ संसदेच्या दोन्ही गृहांचे सदस्य. आता इथं लक्षात ठेवा, सहसा आपलं हे लॉजिक असावं. आता हे प्रश्न तर सोपा आहे, येऊन जाईल तुम्हाला, किंवा येत नसेल तर मी सांगतो थोड्या वेळानंतर स्पष्टीकरण. पण जेव्हा उत्तर असं लांबलचक देतात की नाही, सहसा बरं काय 100% असं गॅरंटी धरू नका की तेच असेल, तर लांबलचक उत्तर दिलं म्हणजे सहसा ते असतंय उत्तर. जर प्रश्न तुम्हाला येत नसेल उत्तर तर ते गोल करू शकता तुम्ही, नाही तर सरळ सरळ सोडून द्या. निगेटिव्ह मार्किंग असते, त्याच्या नादालाच लागायचं नाही अजिबात. तर राष्ट्रपतीची निवड कोणाकडून करते? तर संसदेची आपली माहिती आहे, आपली संसद जी असती तिला 2 ग्रह असतात, एक राज्यसभा आणि एक लोकसभा. तर मग त्या दोन्ही सभाचे निर्वाचित सदस्य निवडून आलेले बरं काय. आता तुम्हाला माहिती आहे की राज्यसभेमध्ये जवळपास 12 सदस्य राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित केले जातात. किती? 12 सदस्य. मग ते 12 सदस्य घेतात काय मतदानामध्ये? घेत नाहीत. तर एवढं लक्षात ठेवा की जे निवडून आलेले आहेत निवडणुकीमध्ये, तर तेच सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात.
आणि त्या दोन्ही राज्यसभा आणि लोकसभेसोबत दुसरे कोण असतात आणखी सदस्य? राज्य विधानसभाचे निर्वाचित सदस्य. राज्यातील जे विधानसभा आहेत त्याच्यामध्ये निवडून आलेले सदस्य हे भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. एवढं लक्षात ठेवा. ह्याचं स्पष्टीकरण पाहू आपण. हे असं स्पष्टीकरण वगैरे व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या आणि एवढं जरी केला तुम्ही ह्या प्रकारे अभ्यास तर तुम्हाला दुसरं कोणतंही पुस्तक वाचायची जीकेच्या बाबतीत तरी गरज पडणार नाही. ठीक आहे. तर स्पष्टीकरण काय म्हणतं आहे? राष्ट्रपतीची कलम किती आहे? 52 आहे कलम. ठीक आहे. आता ठीक आहे 52 कलम आहे. आता त्याच्यानंतर इथं एक कलम राहिली 53 नावाची कलम एक पुन्हा लिहून घ्या 52च्या नंतर. 53 कलम काय म्हणते? केंद्र शासनाचा किंवा भारताचा कार्यकारी कारभार हा राष्ट्रपतीच्या नावे चालतो. एवढं लिहून घ्या. तिथं काय लिहिणार? भारताचा कार्यकारी कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालतो. कलम 53 मध्ये आहे. नंतर कलम 54 काय सांगते? कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक सांगते. ठीक आहे. आणि कलम 55 मध्ये निवडणुकीची पद्धत आहे. त्याच्यानंतर ह्या 4 कलमात सोडल्याच्या नंतर शेवटी डायरेक्ट एक कलम लिहून घ्या 61. 61 मध्ये काय आहे? राष्ट्रपतीच्या विरोधात महाभियोग ह्या कलमामध्ये आहे 61 मध्ये. एवढंच लक्षात ठेवा. सोबत आणखी एक पॉईंट आहे. या राष्ट्रपतीची कलम जी 52 आहे त्याच्यानंतर उपराष्ट्रपतीची सरळ 63 कलम आहे पुढं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. महात्मा गांधी नवी श्रृंखला 2000 रुपयाच्या बँक नोटांच्या पृष्ठभागावर कशाचे चित्र आहे म्हणून. आता प्रश्न एवढा लांबलचक द्यायची काहीच गरज नव्हती. सरळ नव्या 2000च्या नोटावर कशाचं चित्र आहे एवढंच प्रश्न आहे तिथं. त्यानं सांगितले की महात्मा गांधी नवी श्रृंखला 2000 रुपये बँक नोटांच्या पृष्ठभागावर कशाचं चित्र आहे म्हणून. तुम्हाला 100% उत्तर यायला पाहिजे. प्रश्नाचं उत्तर आहे मंगळयान आहे 2000च्या नोटावर. आता ह्याच्यामध्ये बाकी किल्ले कुठं आहेत, सूर्यमंदिर कुठं आहे, राणीची वाव कुठं आहे ते आपण पाहून घेऊ. हा प्रश्न बऱ्याच वेळा वेगवेगळा विचारला आहे तर हे तुम्ही एकदम नंबर 1 मध्ये लिहून घ्या. चलनी नोटा ज्या आहेत त्याच्यावरले चित्र आपण बघणार आहोत. सुरुवात करू 10 रुपयावरून. ठीक आहे. 10 रुपयाच्या नोटावर सूर्यमंदिर आहे कोणार्कचं. कोण्या राज्यामध्ये येते? ओडिशामध्ये येते. 20 रुपयाच्या नोटावर काय आहे? एलोराच्या लेण्या आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्या प्याऱ्या महाराष्ट्रामध्ये येतात आणि त्या आपल्या औरंगाबादच्या जवळ आहेत. 50च्या नोटावर कशाचं चित्र आहे? रथासह हम्पी. सरळ हम्पी ध्यानात ठेवल्या तरी लक्षात येऊन जाईल तुमच्या. 50च्या नोटावर हम्पी आहे आणि ती आहे कर्नाटक राज्यामध्ये. 100च्या नोटावर काय आहे? राणीची वाव. कुठे येते? गुजरात राज्यामध्ये. 200च्या नोटावर काय? सांची स्तूप मध्य प्रदेशमध्ये येतो. 500च्या नोटावर लाल किल्ला आहे तो दिल्लीला सगळ्यालाच माहीत आहे. 2000च्या नोटावर मंगळयान आहे आणि ते कुठं आहे ते तुम्हाला माहिती असेल, मंगळावर. भारतीय संविधानाच्या मूळ लेखामध्ये किती अनुच्छेद होते? प्रश्न काय म्हणतो की जेव्हा संविधान घटना लागू झाली होती तेव्हा त्याच्यामध्ये किती अनुच्छेद होते? तर जेव्हा घटना सुरुवातीला लिहिली गेली होती तिच्यामध्ये किती अनुच्छेद होते? तर प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबर 395 अनुच्छेद होते. ओके. ह्याचं स्पष्टीकरण पाहू आपण. हे काही प्रश्न सोपे पण येतात असे, खटकानी सोडून मोकळं व्हायचं, पण फिक्स आन्सर माहिती असलं पाहिजे तुम्हाला. तर घटना कधी अंमलात आली, कधी स्वीकारण्यात आली घटना? ठीक आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आली घटना आणि त्या स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेमध्ये 1 प्रस्ताविका, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या. ठीक आहे. प्रस्ताविका होती हे सगळ्यालाच माहिती आहे. ह्या बाकी 3 गोष्टी लिहून घ्या. 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या राहील लक्षामध्ये. आता मग सध्या किती आहेत? तर सध्या प्रस्ताविका तर आहेच, 22च्या ठिकाणी 25 भाग आहेत आणि आता कलमे फिक्स सांगत नाहीत तुम्हाला, तर 465च्या पुढे आहेत, 470 बी असतील, 75 बी असतील, ते बदलत राहते, तर त्याचा काही विषय नाही. हे बद्दल ध्यानात ठेवा. सध्या 25 भाग आहेत आणि 12 अनुसूच्या आहेत. पहिलं 8 होत्या, आता 12 आहेत. तुम्ही असं जर व्यवस्थित एक्सप्लेनेशन लिहून घेतलं तर तुमचा एकदम नंबर 1 अभ्यास होईल. आणीबाणी दरम्यान कोणते मूलभूत अधिकार निलंबित होत नाहीत? आणीबाणी दरम्यान तुम्हाला माहिती आहे घटनेचा कलम 352 पासून ते 360 पर्यंत आणीबाणीविषयी तरतुदी आहेत. तर जेव्हा आणीबाणी लागती तेव्हा कोणती अधिकार निलंबित होत नाहीत? कोणते? मूलभूत अधिकार. ठीक आहे. मूलभूत अधिकार कशामध्ये आहेत? 12 पासून ते 35 मध्ये मूलभूत अधिकार आहेत. ह्याच्यापैकी कोणते निलंबित होत नाहीत हे विचारलं त्यानं. तर ऑप्शन आहे तर अनुच्छेद म्हणजे सरळ कलम आहे पूर्व, अनुच्छेद म्हणजे दुसरं काही नाही. अनुसूच्या वेगळ्या आणि अनुच्छेद वेगळे. ठीक आहे. अनुसूच्या म्हणजे ज्या शेवटच्या 12 आहेत त्या अनुसूच्या आणि अनुच्छेद म्हणजे सरळ कलमालाच अनुच्छेद म्हणते. तर इथं कन्फ्यूज होऊ नका. तर
प्रश्न का आहे आणीबाणी दरम्यान कोणते मूलभूत अधिकार निलंबित होत नाहीत? पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 16-17, पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 14-15, अनुच्छेद 20-21 आणि अनुच्छेद 18-19. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20 आणि 21. तर हे का आहेत आपण बघून घेऊ लगेच. तर हे कलमा एकदम व्यवस्थित नंबर 1 मध्ये लिहून ठेवा. ह्याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला विचारणार. इथून पुढे बी पार 35पर्यंत कलमा आहेत, पण त्या काही एवढ्या सरळ सेवेला किंवा GDला किंवा कुठं पोलीस भरतीला विचारल्या जात नाही. तसं असं आहे. ह्या मात्र एकदम महत्त्वाच्या कलमा आहेत. कलम 14 सांगते की समानतेचा अधिकार, कायद्यापुढे समानता. पुन्हा कलम 15 सांगते भेदभाव करण्यास मनाई. आपण पाहिलं असेल की जात, वंश किंवा दुसऱ्या काही इतर गोष्टी आहेत त्याच्यावरून भेदभाव करण्यास मनाई कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम 15 मध्ये आहे. त्याच्यानंतर 16 कलम सांगते की संधीची समानता. कशाची संधी? नोकऱ्यामध्ये वगैरे जी संधी असती किंवा कोणाला संधी उपलब्ध करून देते गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये कोणती भेदभाव करणार नाही, ही समानता आहे ती संधीची समानता कलम 16 मध्ये. कलम 17 काय सांगते? अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18 सांगते किताब नष्ट करणे. किताब म्हणजे कोणत्या माणसाला कोणती पदवी दिली तर, जसं की आपण म्हणता बुवा राव बहादूर किंवा बाकी आणखी काही इतर पदव्या होत्या ज्या जुन्या काळात देत होते, त्या पदव्या कलम 18नं नष्ट केलेल्या आहेत. कलम 19 सांगते स्वातंत्र्याचा हक्क. एकूण किती हक्क आहेत स्वातंत्र्याचे? तर 6 हक्क आहेत. तर कलम 19 मध्ये आहेत, जसं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, म्हणजे कुठेही फिरायचं किंवा संघटना स्थापन करण्यास स्वातंत्र्य, हे कलम 19 मध्ये आहे. कलम 20 सांगते अपराधाच्या दोषसिद्धीसंबंधीचे संरक्षण. आणि कलम 21 सांगते जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. आपल्या प्रश्नामध्ये उत्तर काय होतं बघा. उत्तर होतं 20 आणि 21 ह्या कलमा आणीबाणी दरम्यान रद्द होत नाहीत, निलंबित होत नाहीत. 20 आणि 21 म्हणजे कोणत्या कलमा झाल्या त्या? 20 झाली अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण, म्हणजे समजा आणीबाणी लागू असेल तर त्याला काही अपराधी वगैरे ठरवणं ह्याविषयी ही कलम रद्द होत नाही व त्याला संरक्षण भेटते त्या कलमामुळे, त्यानं कोर्टाकडे जाऊ शकते. त्याच्यानंतर कलम 21 सांगते की जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. ह्या 2 कलमा कधीच रद्द होत नाहीत, आणीबाणी दरम्यान नाही की कधीच नाही. त्यानंतर कलम 21A, हे 21 झाल्याच्या नंतर 21A आहे शिक्षणाचा हक्क. ही कलम 86व्या घटना दुरुस्तीनं ॲड करण्यात आली आहे 2003ला. ही लई वेळा विचारलेला आहे प्रश्न, हे ध्यानात ठेवा तुम्ही. कलम 21 शिक्षणाचा अधिकार आहे. कलम 22 काय सांगते? अटक व स्थानबद्धता यांचे संरक्षण. कलम 23 सांगते मांसाचा अपव्यापार व बेडबिगारी यास मनाई. कलम 24 सांगते कारखान्यामध्ये बालकांना काम करण्यास मनाई, म्हणजे 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही धोक्याच्या ठिकाणी कामाला लावण्यास मनाई, हे 24 कलमामध्ये सांगितलं जाते. ह्याच्या बाहेरच्या कलमावर किंवा मूलभूत अधिकारावर तुम्हाला कधीच प्रश्न विचारला जाणार नाही, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू. 1958 मध्ये डोवरपासून केलिसपर्यंत हे 2 ठिकाण आहेत ते तिकडले, म्हणजे युरोपमधले. तर इंग्लिश चॅनल पार करणारे पहिले भारतीय कोण होते? ज्यांनी 1966च्या एकाच कॅलेंडर वर्षामध्ये 5 महासागरांमध्ये जलतरण करणारे एकमात्र व्यक्ती होते. प्रश्न का आहे? सरळ प्रश्न एवढाच आहे की इंग्लिश खाडी किंवा इंग्लिश चॅनल पार करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? त्यानं एवढं पार इथं एक्सप्लेनेशन करून सांगले कन्फ्युजनसाठी. प्रश्न तेवढाच आहे, इंग्लिश चॅनल पार करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? तर उत्तर काय असेल तुमचं? पर्याय क्रमांक 1 मिहिर सेन हे पहिले व्यक्ती होते जे इंग्लिश चॅनल पार केली होती. कधी पार केली होती? 1958ला. बाकी पुढचेही काही पर्यायामध्ये आहेत, जसं की खाशाबा जाधव, आणि बाकी ह्या दोघांविषयी माहिती जास्त काही भेटली नाही. हे टेनिसपट्टू होते रामनाथन कृष्णन, यांच्याविषयी काही एवढं विशेष नाही, पण खाशाबा जाधव आपल्याला माहिती असायला पाहिजेत. खाशाबा जाधवविषयी माहिती घेऊ आपण. खाशाबा जाधव हे 1952च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकले होते त्यानं. आणि ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे स्वतंत्र भारताचे पहिले खेळाडू म्हणजे खाशाबा जाधव आहेत, हे ध्यानात ठेवा. यावर प्रश्न तुम्हाला 100% विचारतील पुढच्या परीक्षेमध्ये. कोणती अक्षांश रेषा भारताच्या मध्यातून जाते जिचा भारताच्या हवामानावर प्रभाव होतो, ठीक आहे, किंवा परिणाम होतो? प्रश्न का आहे आपला? इथं लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. कोणती अक्षांश रेषा आहे जी भारताच्या मध्यातून जाते? मकर रेषा आहे का भूमध्य रेषा आहे का अंटार्क्टिक वृत्त आहे का कर्करेखा आहे? ठीक आहे, त्याचं उत्तर आहे कर्क रेषा. ठीक आहे, रेखावृत्त नाही आहे, तर सरळ इथं कर्करेषा दिले ते ना, पण कर्कवृत्त आपण मराठीमध्ये असं म्हणता. कर्कवृत्त ते भारताच्या मध्यामधून जातं, एकदम सेंटरमधून. तर कर्कवृत्त एकूण 8 राज्यामधून जाते. ते एक्सप्लेनेशन आपण बघू थोड्याच वेळामध्ये.
कर्करेखा किती डिग्रीवर असते? 23.5 डिग्री उत्तरवर. ठीक आहे. त्यानंतर त्याला आपण कर्करेषेलाच कर्कवृत्त म्हणतो आणि ते एकूण 8 राज्यामधून जाते. कोणकोणते? तर हे एकदम पश्चिमेकडून ते पूर्वेकडे मी जशास तसा क्रम लावलेला आहे, लक्षात ठेवा. पहिलं राज्य येते गुजरात, नंतर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम अशा एकूण 8 राज्यामधून कर्कवृत्त जाते भारताच्या. आणि कर्कवृत्त भारताच्या एकदम मधोमधून जाते, हे लक्षात ठेवा. 23.5 डिग्री उत्तर अक्षावृत्ताला कर्कवृत्त असं म्हटलं जाते. मकरवृत्त कुठे येते? 23.5 डिग्री दक्षिणेकडे येते. हे भारतामध्ये नाही, एकदम खाली आहे भारताच्या पार समुद्रामध्ये. आता या 2 रेषाच्या नंतर आणखी एक रेष इथं आहे, ती लक्षात ठेवण्याजोगी आहे. तुम्हाला ह्याच्यावर पण प्रश्न विचारले आहेत. तर आपण आतापर्यंत अक्षवृत्त बघितले, आता रेखावृत्ताविषयी माहिती घेऊ ह्या रेषेविषयी. ठीक आहे. 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त जे भारताची स्थानिक वेळ यावरून ठरवतात. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की 0 डिग्री रेखावृत्त जे ग्रीनविचमधून जाते इंग्लंडमधून, त्याला आपण तिथून टाईमची सुरुवात करतो. तिथून पुढं 5.5 घंट्यांना आपला टाईम मोजला जातो. तर आपला टाईम कोणत्या रेखावृत्तावरून ठरवते? तर 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्तावरून आपला वेळ निश्चित केली जाते. तर ते रेखावृत्त कुठून जाते? अलाहाबाद, त्याचं नामकरण आता बदललेलं आहे, त्याला प्रयागराज म्हणतात. प्रयागराजजवळ मिर्झापूर या शहरातून जाते. काही वेळा सरळ सरळ प्रयागराजच ऑप्शन देते, तर ते बी उत्तर बरोबर असेल तुमचं. मिर्झापूर या शहरामधून 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त जाते. आणि एकूण किती राज्यामधून जाते? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या एकूण 5 राज्यामधून हे 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त जात आहे. एवढं व्यवस्थित लिहून घ्या आणि पुढचा प्रश्न बघू आपण. अशा महसुली प्राप्ती, ठीक आहे, अशा महसुली प्राप्ती ज्यांचा सरकारवर दावा नसतो त्यांना काय म्हटले जाते? हा अर्थशास्त्राचा एकदम डीप प्रश्न आहे बरोबर. तर ह्याचं उत्तर असेल तुमचं गैरप्राप्ती देय असं म्हटलं जाते त्याला. गैरप्राप्ती देय म्हणजे सरळ सरळ अशा महसुली प्राप्ती ज्याचा सरकारवर दावा नसतो. सरकारवर दावा नसतो म्हणजे सरकारला समजा सरकारने जर कोणाकडून वसूल केलं तर त्याच्यावर सरकारला म्हणजे आपल्याला त्याच्यावर प्रश्न उचलता येत नसतो. अशा प्रकारच्या ज्या प्राप्ती असतात त्याला गैरदेय प्राप्ती असं म्हणतात. ठीक आहे. गैरप्राप्ती देय असं म्हणतात त्याला. या प्रश्नाचं विश्लेषण बघू आपण. ज्या प्राप्ती कोणतेही दायित्व निर्माण करत नाहीत आणि सरकारवर दावा करत नाहीत त्यांना महसूल प्राप्ती म्हणतात. ठीक आहे. महसूल प्राप्ती ज्या असतात त्या सरकारवर कोणतेही दायित्व निर्माण करत नाहीत किंवा सरकारवर दावा करत नाहीत, म्हणजे सरकारवर आपल्यावर प्रश्न उचलता येत नाही की बा ह्या कमाईचं किंवा ह्या गोष्टीचा आपण कुठं उपयोग करल्या काय नाही. तर त्याच्यामध्ये काय येते तर कर महसूल आणि गैरकर महसूल या प्रकारचे जे महसूल गोळा केले जाते ते गैरदेय प्राप्तीमध्ये येते, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गैरप्राप्ती देय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. तसं तर इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास करणं थोडं कठीण जात आहे, त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जात नाहीत, पण जसं तुम्हाला जमल तसं करा. यामध्ये मी सगळे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून टाकलेले आहेत प्रश्न. भारतामध्ये अरेबिका कॉफी कोणत्या राज्यामध्ये उगवली जाते? अरेबिका कॉफी आपल्याला माहिती आहे, कॉफीचं उत्पादन म्हणलं की एकच राज्य डोळ्यासमोर आलं पाहिजे. कोणतं? कर्नाटक. कर्नाटक शिवाय भारतामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये खूप खूप कमी कॉफीचं उत्पादन केलं जातं, जसं की केरळ किंवा दुसरे 1-2 राज्य आहेत, तमिळनाडू अशा ठिकाणी. ठीक आहे. तर सगळ्यात जास्त कॉफीचं भारताच्या एकूण 70% उत्पादन एकटं कर्नाटकमध्ये होते, 70%. त्यामुळं कॉफीचा कोणताही प्रश्न आला की सरळ कर्नाटकला पानफाडू जास्त गोल करायचं. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल तुमचं. तर हे अरेबिका कार्यक्रम का आहे हे सांगतो तुम्हाला. भारतामध्ये एकूण कॉफीचे 2 प्रकार उगवले जाते. तर एक ही अरेबिका कॉफी आणि दुसरी एक रबस्टा कॉफी म्हणून आहे. ठीक आहे. तिचं नावच आहे रबस्टा. हे तुम्हाला प्रश्न कधी पडणार नाही असा, तरी पण उगा एक इथं माहिती म्हणून ध्यानात ठेवा. अरेबिका आणि रबस्टा. आणि सगळ्यात जास्त ह्या अरेबिका कॉफीचंच उत्पादन घेतलं जातं. ठीक आहे. भारताचा जवळपास 6वा क्रमांक लागते जगामध्ये कॉफीच्या उत्पादनामध्ये. 1 नंबरला देश येतो ब्राझील. हे पण ध्यानात ठेवा या ठिकाणी. बाकी एक्सप्लेनेशन मी जास्त ह्याचं दिलं नाही, कारण हे अरेबिका कॉफी वगैरे असे विषयाला सोडून प्रश्न जास्त विचारले जात नाहीत. अरेबिका कॉफी काय? ही कॉफीची लागवड केलेली सगळ्यात पहिली प्रजाती आहे म्हणून मानल्या जाते. आणि जागतिक उत्पादनाच्या एकूण 60% वाटा ह्या अरेबिका कॉफीचा आहे जागतिक उत्पादनाच्या. त्याच्यामुळे ह्याचं विशेष महत्त्व आहे अरेबिका कॉफीचं. आणि भारतामध्ये बी ह्याच कॉफीचं जास्त उत्पादन घेतलं जाते. राज्य कोणतं? कर्नाटक. पुढचा प्रश्न बघू. भारतामध्ये पहिली संपूर्ण जनगणना कोणत्या साली करण्यात आली? आता पर्याय बघा. पर्याय बघल्यावर तुमचं कन्फ्युजन दूर होईल.
ठीक आहे, जर एक्झॅक्ट उत्तर माहिती असेल तुमचं. 1887, 1882, 1880 आणि 1881. इथं जर समजा पुन्हा 1872 जर दिला असता पर्याय तर तुम्हाला आणखी कन्फ्युजन झालं असतं, कारण आपल्याला माहिती आहे की 1872ला पहिली जनगणना झाली. पण प्रश्न काय विचारलं की पहिली संपूर्ण जनगणना कोणत्या वर्षी झाली किंवा पहिली चालू श्रंखलेची जनगणना कोणत्या वर्षी झाली, असा जर प्रश्न विचारलं तर पर्याय क्रमांक 4 1881 हे उत्तर येईल तुमचं. स्पष्टीकरण बघू. 1872मध्ये पहिली अधिकृत जनगणना झाली. अधिकृत म्हणजे सरकारमान्य जनगणना झाली. कधी? 1872ला. त्यानंतर 1881ला काय झालं, नियमित श्रंखलेची पहिली जनगणना झाली. जनगणना नेहमी किती वर्षानंतर होती? 10 वर्षानंतर होती. आणि ती नियमित श्रंखलेची जनगणना 1881ला सुरुवात झाली होती. तिथून नंतर प्रत्येक 10-10 वर्षाला दरवेळेस जनगणना झालेली आहे. आतापर्यंत जवळपास 15 जनगणना झालेल्या आहेत. 2011ची जी जनगणना होती ती 15वी होती आणि स्वातंत्र्याच्या अगोदर 8 आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना होती ती. 8 आणि 7 15 राहील लक्षामध्ये. तर 2011ची जी जनगणना होती त्या जनगणनेचे जनगणना आयुक्त कोण होते? सी चंद्रमौळी. आणि जनगणनेचं घोषवाक्य काय होतं? आपली जनगणना आपले भविष्य. सरळ सरळ तिथे इंग्लिशमधून लिहिलेलं आहे की आवर सेन्सस आवर फ्युचर. ठीक आहे, त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट असं होते, आपली जनगणना आपले भविष्य. पुढचा प्रश्न बघू. तर एवढेच प्रश्न होते विद्यार्थी मित्र हो. तुम्हाला जर प्रश्नाचं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण आवडलं असेल, त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये कळवा मला. मी 100% तुमच्यासाठी तेवढी मेहनत घेईल. आणि धन्यवाद व्हिडिओ बघल्यामुळं. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. जय महाराष्ट्र.